आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 10 बातम्या। साखर संकुलातल्या बैठकीनंतर पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांमध्ये शरद पवारांच्या दालनामध्ये वेगळी बैठक। महिनाभरामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील ही चौथी भेट आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होती आणि जय पवार यांचा साखरपुडा रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनंतर साखर संकुलामधील बैठकीनिमित्तानं दोन्ही नेते एकत्र आले। काही विषय राजकारणापलीकडचे असतात, सगळ्याच गोष्टींमध्ये राजकारण आणायचं नसतं। शरद पवारांच्या सोबतच्या भेटीवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात। सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं। राष्ट्रवादीची पुढची वाटचाल ही एनडीए सोबत राहील। आमच्याकडून आता निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुत्राम शक्यता नाही। आमची राज्यामधील वाटचाल महायुती म्हणून राहणार आहे, सुनील तटकरे यांचं विधान। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्येच राहणार आहे, राज्यामध्ये महायुतीमध्ये राहणार आहे। त्यामुळे आमच्याकडून या संदर्भातला निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुत्राम शक्यता नाही। ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच होईल, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हा सर्वांना होईल। दोघे एकत्र आले शरद पवार तर आपल्यासारख्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंदच वाटेल ना। शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, पण आम्ही शिंदेंसोबत एकत्र येणार नाही, संजय राऊतांचा निशाणा। ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही। सगळ्या पक्षांनी आणि कुटुंबांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। सगळ्याच पक्षांनी, कुटुंबांनी, सगळेच पक्ष, सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे। आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंचा शिवसेनेच्या आमदाराला इशारा आहे। तांडा वस्तीच्या निधी वाटपाबाबत पत्र लिहून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम यांनी केली होती मागणी। 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय। ज्याला युतीमध्ये राहायचं, ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतो। मुख्यमंत्री फडणवीसांकडून वॉर रूम बैठकीमध्ये प्रकल्पांचा जम्बो आढावा, प्रकल्प वेळेत पूर्ण करा, झोनल मास्टर प्लॅन लवकर तयार करा, फडणवीसांचे निर्देश। राज्यामध्ये उद्यापासून 1 मेपर्यंत विशेष अभियान, स्वच्छता राखण्यासह प्लास्टिकचा वापर टाळा। जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन, तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट। महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग जागतिक वसुंधरा दिनापासून म्हणजे 22 एप्रिल पासून 1 मे या कालावधीत विशेष अभियान राबवत आहे। या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आहे।